गणपतीच्या पिरियड मध्ये आपण मुंबईमध्ये जाताय दादा. आरक्षण लढा सनदशीर मार्गाने लढला तर ठीक रस्ता सरकार कारवाई करायला बसले असं चंद्रकांत पाटील म्हणाले. तुम्ही हल्ला सनदशीर मार्गाने केलता का अंतरवाली? हा, कुडून कुडून वेगळ्या वेगळ्या आडनावाचे लोक गोळा केले आणि आमच्या आई बहिणीचे डोके फोडून काढले. ते नाव ध्यानात आहेत ना आमच्या. वेळ येईल ना, योग्य वेळ आल्यावर आमच्या ध्यानात येते कोण होते, आडनावं काय होते. तुम्ही सनदशीर मार्गाने केलता कधी? आम्ही तर लोकशाही मार्गाने बसलो होतो ना. आताही लोकशाही मार्गानेच मुंबईला चाललो ना आम्ही. कुणाला दगड आणला, कुणाला काठी मारली, कुणाला काही त्रास दिला? ते न्याय देणाऱ्या भूमीत चाललो आम्ही. ते षडयंत्र बोलते, ते नाही बोलत. ते फडणवीसांचं त्यांचं ठरलेलं षडयंत्र ते उघड पाडायला लागला. तुम्हाला शरद पवार रसद पुरवतात असा देखील सध्या आरोप. कोण? शरदचंद्र पवार. अरे लय पागल जाऊन येते. मग हात तोंड मग बघा असं आहे. हे पागल असले ना, लय येडगांडीचे आहेत. मोगम काही सांगत. आधी म्हणले शिंदेचा आहे मी, नंतर म्हणले नाही नाही उद्धव ठाकरे यांना मदत करतो, नंतर म्हणले शरद पवार करतो, नंतर म्हणले नाही अजित पवार करतो, नंतर म्हणले देवेंद्र फडणवीसच करतो. यांनाच सापडा ना. मला मदत करतो फक्त माझा मग गरीब मराठा समाज. जातवा सगळ्या ताकदीनं लढ्यात जे लागन त्या ताकदीनं. दुसऱ्या बाजूने की नाही मुंबईला जातात दुसरीकडे शरद पवारांनी मंडल आरक्षण यात्रा काढली. काय कसं बघताय यात्रा? बघू आता वेळ येऊन द्या थोडे पुढे आम्हाला आणखी हे करायचं. असं म्हणाले की ज्याची जशी संस्कृती तो तसंच बोलतो. कोण? त्यावरती बोलले छगन भुजबळ. हा, ज्याची जशी संस्कृती त्याची. आणि तो संस्कृतीला चांगली आहे का? तो संस्कृतीला चांगली आहे. लोकांच्या लेकराचं वाटोळं करतो, मराठ्याला आडवा पडतो, धनगराचं वाटोळं करून टाकलं. तो सगळं तुलाच घेतलं. ओबीसीचं जेवढे महामंडळात होतं तेवढं तोच खाल्लं एकट्याने ओबीसीचं नाव घाल. तो संस्कार चांगले आहेत का? मला ना 29 ऑगस्ट काही बोलायचं नाही, कारण माझ्याजवळ बरंच असलेलं आहे. आता कोणाच्या निचारायला यात्रा आहेत, कोणाचं काय काय आहे ते थोडं मला एकदा 29ला मोकळा होऊन दे. लक्ष्मण हाके यांनी आता सरकारला इशारा चला. दिलेला आहे.